प्रत्येक जण बंद करूया. प्रत्येक जण आपले डोळे बंद करू. आज जर आपण आलेलो आहे तर आपण कुठल्या मनुष्याच्या भेटीला नाहीये, तर आपण खुद्द आपण स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताच्या भेटीला आलेलो आहे. हालेलुया. जो कोणी मनामध्ये विश्वास धरतो की आज खरंच माझ्या जीवनामध्ये माझा देव माझा परमेश्वर कार्य करणार आहे, तर आज खरंच बघा तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य झाल्याशिवाय राहणार नाही. आमेन. हालेलुया. आपण प्रार्थना करू. धन्यवाद माझ्या स्वर्गीय जीवित परमेश्वर प्रभू, तुझे आभार मानतो, तुझे उपकार मानतो पिता. आदर मान महिमा आणि गौरव तुला देतो राजा. स्वर्गीय परमेश्वरा धन्यवाद करतो या सुंदरशा समयासाठी पिता. मी प्रार्थना करतो प्रभू, आजची जी स्तुती आराधना झाली राजा, ती तुझ्या स्वर्गीय राज्य तू मान्य केली प्रभू, असा विश्वास धरतो राजा. जे वचन होईल प्रभू, त्या वचनाच्या माध्यमातून तू बोलला जा प्रभू. मुख माझा असलं परंतु माझ्या मुखातून येणारा प्रत्येक वचनाचा शब्द प्रभू तुझा असावा परमेश्वरा. आणि हे प्रत्येक वचनाचं बीज प्रत्येकाच्या हृदयामध्ये पेरलं जाऊ दे आणि प्रभू ते एक मोठं प्रतिफळ घेऊन येणार होऊ दे. धन्यवाद करतो या समयासाठी, तू सहाय्यता मदत करतो, तुझे आभार मानतो. विश्वासाने केलेली प्रार्थना नासरेतकर येशू याच्याच गोड आणि गौरवी नावात मागतो म्हणून ऐका पिता. आमेन. एक जोरदार टाळी वाजून आपण देवाला धन्यवाद करूया. सर्वांना प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रियनो, बायबलचं वचन सांगतं परमेश्वर प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जे कृत्य करणार तसंच तुम्हाला फळ भेटणार आहे. हिंदीमध्ये वचन काय सांगतं? जैसा आप बोगे वैसा ही आप काटोगे. जे तुम्ही पेरणार त्याचीच कापणी होणार आहे. प्रेज द लॉर्ड. बघा, आजचा दिवस जो आहे त्याला पेंटेकॉस्टचा दिवस म्हणलं जातं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजपासून 2026 वर्षापूर्वी काही लोक मंदिरामध्ये एकत्र जमले होते. ते प्रभू येशू ख्रिस्ताची प्रार्थना करत होते आणि वचन सांगतं ते जेव्हा सगळे जण मिळून एक चित्ताने प्रार्थना मनन करून प्रार्थना करत होते, वचन सांगतं की देवाची पवित्र आग अशी स्वर्गातून उतरत होती आणि ती प्रत्येकावरती एकेकावरती येत होती. आणि वचन सांगतं ते सगळे लोक पवित्र आत्म्याने भरत होते आणि मग त्यांना अन्य भाषेचे दान वरदान आले. प्रेज द लॉर्ड. आता पेंटेकॉस्टचा दिवस म्हणजे काय आपण पहिले हे समजून घेऊया. कुणी सांगू शकतं का पेंटेकॉस्ट म्हणजे काय? काय? बरोबर. बघा, पेंटेकॉस्ट म्हणजे काय? त्याला म्हटलं जातं, तो ग्रीक शब्द आहे पेंटेकॉस्ट. त्याला मराठीतनं म्हणलं जातं 50वा दिवस. म्हणजे ज्या वेळेस येशू ख्रिस्ताला मारलं शुक्रवारच्या दिवशी, त्याला गाडलं आणि रविवारी तो पुन्हा काय झाला? जिवंत झालेला आहे, है ना. तो जिवंत झाल्यापासून जे 50 दिवस झाले, त्या बरोबर 50व्या दिवशी ही मंडळी प्रार्थना करत होती आणि त्यांच्यावरती काय झालं? ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून वचन सांगतं की पेंटेकॉस्टच्या दिवसामध्ये देवाचा आत्मा भरपूरीने लोकांवर उतरत होता. आणि जेव्हा तो तेव्हा उतरला, तो आजही तोच देवाचा आत्मा प्रत्येकावरती कार्य करतो. पण ज्या वेळेस आपल्याला दानवरदान भेटतात, ज्या वेळेस आपल्यावरती देवाचं सामर्थ्य येतं, ते सामर्थ्य आपल्याला काय करायचं? टिकून ठेवायचं. आपल्या शेजारच्याला बोला, देवाचं सामर्थ्य टिकून ठेव. आमेन. बघा, तुम्ही जर ते सामर्थ्य टिकून ठेवलं तरच काय होणार आहे? जीवनामध्ये कार्य व्हायला चालू होणार आहे. पण आज आपण प्रार्थना केली, चर्चमधनं बाहेर पडलो, घरी गेलो, भांडणं चालू झाली, शिव्या श्राप चालू झाले, एकमेकाची चुगली चालू झाली. त्याच्यामुळं काय होतं? ते देवाचा आशीर्वाद निघून जातो आणि सैतान पुरेपूर प्रयत्न करतो की तुम्हाला आज जर तुम्ही आज येऊन पश्चाताप केला, प्रत्येक जण येतात, कुणी रडतं, कुणी नाही का पश्चाताप करतं की प्रभू माझ्याकडं पाप झालं, अपराध झालं, चुका झाल्या, प्रभू मला क्षमा कर, आणि पुन्हा 2-4 दिवसांनी परत तेच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून वचन काय सांगतं? परमेश्वर ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे त्याला प्रतिफळ देतो. बघू आपण वचन बघू. पौलाचे रोमकरास पत्र अध्याय 2 वचन 6. पौलाचे रोमकरास पत्र मत्तय, मार्क, लूक, योहान प्रेषिताची कृत्ये आणि त्याच्यानंतर येतं पौलाचे रोमकरास पत्र. नवीन करार वचन 2
अध्याय 2 वचन 6 ध्यान देऊन ऐका. वचन सांगतं, तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बघा वचन या ठिकाणी सांगत आहे की तो म्हणजे कोण? 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 बोला बोला, कोण? काय करतो? ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे त्याला फळ देतो. प्रेज द लॉर्ड. प्रियनो, वचन पण हेच सांगतं, जे तुम्ही पेरणार तेच उगवणार आहे. आज चर्चला येणे, चर्चला आल्यानंतर आपण जेव्हा बाहेर पडतो त्यावेळेस आपण काय करतो हे परमेश्वर पाहत असतो. आज आशीर्वाद मिळवले, घरी गेल्यानंतर पुन्हा वाद, पुन्हा भांडणं, पुन्हा तेच शिवेश्राप, पुन्हा त्याच गोष्टी, पुन्हा तीच चिडचिड, पुन्हा तेच घमंड. याच्यामुळं काय होतं? जीवनामध्ये आशीर्वाद येत नाही. याच्यामुळं आशीर्वादाला ब्रेक लागतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काय लागतो? आशीर्वाद निघून जातात. मग लोक म्हणतात, पास्टर हे असं कसं काय झालं? तुम्ही तर म्हणले होते 2च महिन्यामध्ये देव तुम्हाला आशीर्वादित करीन. आज मी 4 महिने झाले, मी 4 महिने झालो आज चर्चला येतोय, मग कसं काय असं झालं? याच्यामध्ये पास्टरचा दोष असतो का? याच्यामध्ये देवाचा दोष आहे का? याच्यामध्ये त्या व्यक्तीचा दोष असतो जो वारंवार चुका करतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आता मला सांगा, असा कुठला कायदा आहे का एखाद्याला उचललं आणि लगेच त्याला जेलमध्ये टाकलं? पोलीस येऊन लगेच म्हणणार आहे का हा या माणसाला धरा जेलमध्ये टाका? होतं का असं? होतं का असं? त्याला पकडलं जातं. त्याचा गुन्हा जोपर्यंत सिद्ध होत नाही, जोपर्यंत त्याचे प्रूफ भेटत नाही, तोपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही. आज मी म्हणलं हा थॉमस ब्रदरनी खून केलाय, त्यांची कंप्लेंट केली, पोलिस काय म्हणतील? कुठं केला, काय केला, कसा केला, कुणाचा केला हे दाखवा आम्हाला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जोपर्यंत सबूत भेटत नाही. आज एखाद्याला काय वाटतं, चला काय नाही, छोटस पाप आहे, याच्याने थोडी देव नाराज होणार आहे. पण छोट्यातलं छोटं पाप सुद्धा काय करतं माहितीये? तुमचे मोठमोठे आशीर्वाद घेऊन जातं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण वचन काय सांगतं? वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची करडी नजर असते ना. एखादी बहीण म्हणन, चला काय होतंय, काम करता करता एखादा मिसरीचा बुकाना भरल्यावर काय फरक पडतोय, खाऊन घेऊ आपण. पण तो मिसरीचा बुकाना तिच्यासाठी तो श्राप होणार आहे. एखादा म्हणन, काय नाही थोडासा चुना लावून थोडस घासून घेऊ. अरे पण तीच तंबाखू, ती मिसरी येणाऱ्या दिवसामध्ये ती कॅन्सर म्हणून तुम्हाला ती येणार आहे, हे माहिती आहे का? माझं काय झालं? गुटख्याच्या पुड्या खाऊ खाऊ तोंड बारीक झालं. डॉक्टर म्हणले तुला कॅन्सर चालू झाला. आता त्या पुडीवरती लिहिलेलं असतं, तंबाखू खाल्ल्याने काय होतं? काय होतं? कर्करोग. म्हणजे तरी सुद्धा माणूस काय करतो? दुकानात जातो, हे घ्या 10 रुपये आणि मला कॅन्सर द्या. तंबाखू, गुटखा, दारू, सिगरेट हे चांगले का? जेव्हा मी जगिक जीवनात होतो मला मज्जा वाटायची. एखादी क्वार्टर मारल्यावर काय होते? पार्टी, एन्जॉय. अरे ती पार्टी एक दिवस खड्ड्यात टाकीन. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करणार, प्रभू मला आशीर्वादित कर. प्रभू म्हणणार, अरे तू पहिला साफ हो, तू पहिला स्वच्छ हो, मग तू म्हणशील ते मी तुझ्यासाठी करायला तयार आहे. मी सुद्धा काय करायचो? चर्चला यायचो, मागे बसायचो, टाळ्या वाजवायचो, बाहेर गेले की कव्हा पुडी खाईन लगेच काढायची, खुळखुळ खुळखुळ वाजवायची, खायची, फुमाटा उडवायचा, चाललं घरी. मी स्वतःला फसून घेत होतो. येशू मला कळला, अरे वा बाबा चर्च मध्ये काय भारी आहे, अरे भूत निघतात, अरे बापरे चर्च मध्ये काय भारी आहे, पास्टरनी प्रार्थना केली तर कामं होतात, लोकांची नशा सुटती, आजारी बरे होतात, सगळं काय होतं. अरे पण मी काय करत होतो? मी स्वतःलाच फसून घेत होतो. 10-12 वर्ष चर्चला यायचं, हळूच दारू प्यायची, सगळ्या गोष्टी चोरून करायच्या. कोण बघताय पास्टर चर्च मध्ये? आता पास्टरला काय कळलं? अरे पास्टरला सोड, स्वर्गातनं परमेश्वर बघतोय ना तू काय करतोय. हालेलुया, हालेलुया. खोटं सांगत नाही. मी एका चर्चला जायचो, त्या भावाला एवढी तंबाखू खायची सवय होती ना, मला माहित नाही आज मी का सांगतोय, माझा विषय वेगळा होता, पण मला प्रभूने का असं सांगितलंय मला माहित नाही. त्या भावाला गायछाप खायची सवय होती. जेव्हा तो चर्चला आला, मला माहित नव्हतं तो कोण आहे, मी त्याच्या बाजूला उभा राहिलो, घाणेरडा वास होत होता, वास त्याच्यातनं.
काय येत होता? घाणेरडा वास सुटला होता. मी म्हणलं घाणेरडा वास काय येतोय? त्यांनी काय केलं, इथून इथपर्यंत प्रशांतला माहिती, बरोबर ना, असं त्यांनी मफलर बांधलं होतं इथपर्यंत. मी बघायचं, अरे असं एकदम असं नाही का सडलेला वास कसा येतोय, मला माहितच नाही. प्रशांत भाऊला म्हणलं, अरे प्रशांत भाऊ वास येतोय रे म्हणलं इथं कसलं तरी. त्यांनी मला साईडला घेतलं, म्हणला ब्रदर, तेव्हा मी ब्रदर होतो, म्हणलं इकडे या, मी तुमच्या बाजूला थांबलाय ना, त्या पेशंटचं इथं सडलेलं आहे, कॅन्सर झालेला आहे. अरे बापरे, मला माहिती नव्हतं. मग मी उभं राहिलो. अचानक देवाचा आत्मा बघितलं होतं. एक अल्सरवाला पेशंट होता, ज्याला इथून इथं पूर्ण अल्सर झाला, तेच गायछापमुळं त्याला अल्सर झाला होता. अचानक मी डोळे बंद केले, प्रार्थना करायला लागलो. अचानक मला परमेश्वरांनी त्या 2 व्यक्तींविषयी दाखवलं, सबूत आहे समोर. आणि अचानक तो व्यक्ती आला, त्याच्या डोक्यावरती माझा कसा हात गेला मलाच नाही, माझे डोळे बंद होते. मी डायरेक्ट त्याला पकडलं, त्याच्या डोक्यावर हात गेला आणि मला माहित नव्हतं त्याला काय झालंय. आपोआप देवाचा आत्मा मला सुचत होता, त्याच्या पोटावरून नरड्यापासून हात फिरव, आणि मी सेम तसं करत होतो आणि अन्य भाषा बोलत होतो. थोड्याच वेळाने स्तुती आराधना संपली. ते ब्रदर बोलले, हे ब्रदर यांनी जेव्हा असा हात फिरवला ना, तर मला माझ्या शरीरामध्ये थंडक आली. मला माहितीच नव्हतं त्याला काय झालंय. ते बोलले, ब्रदर तुम्ही ते केलं तर मला थंडक पडायला लागली माझ्या पूर्ण. नंतर त्यांनी सांगितलं की मला अल्सर झाला होता आणि मला असं वाटतंय की मी हळूहळू बरा झालेलो आहे. ज्याला ते ऑपरेशन केलं होतं तो वेगळा होता. आणि ज्यावेळेस त्याला बोललो ब्रदर तुम्हाला काय झालंय, त्याला बोलता येत नव्हतं, त्याची लाळ पडत होती. त्याची बायको बोलली, आत्ताच ऑपरेशन ससून हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालंय, ते पूर्ण फाडलंय त्यांचं. तर म्हटलं सिस्टर कशामुळे झालं? म्हणले ते गायछाप खात होते, गुटखा खात होते कामाला जात असताना, त्यांच्यामुळे त्यांचं इतकं पूर्ण असं फाडलं होतं. तर मी म्हणलं मला दाखवता का तुम्ही? तर त्यांची बायको बोलली, नका बघू दादा, ते तुम्हाला बघवणार नाही. आणि मला खूप हाऊस, दाखवा. जेव्हा त्यांनी खाली केलं ना, मी त्यांना सोडवायला गेलतो, त्यांनी असं खाली केलं ना, ते मी असं बघून डायरेक्ट डोळे असे दाबले, अरे बापरे म्हणलं डेंजर आहे. कारण त्याचे आतले दातच दिसत होते ना, डायरेक्ट सगळं सडलेलं होतं. तर ते बघून मला खूप वाईट वाटलं. मी त्याच्यासाठी प्रार्थना करायचो, प्रभू याला वाचव, प्रभू याला वाचव, प्रभू याला वाचव. पहिल्यांदा ऑपरेशन झालं तरी त्यांनी इथं ऑपरेशन झालं तर इथं तंबाखू टाकायचा. शेवटी झालं काय, चर्चला येऊन सुद्धा तो, नंतर आम्हाला कळलं की तो एक्सपायर झाला. पत्नी होती, छोटंसं लेकरू होतं. एका तंबाखू गायच्या गुटक्यामुळे काय झालं, त्यांनी त्याचा परिवार गमावला. प्रेज द लॉर्ड. बघा, मला याच्यातनं सांगायचं काय, की आपण जर देवाच्या मंदिरात येतोय है ना, तर वचन काय सांगतं, जैसा आप बोओगे वैसा ही आप काटोगे. बरोबर. म्हणजे काय झालंय माहितीये का, लोकांना माहितीये दारू ही माझा लिव्हर सडवून टाकील. दारू काय करील माझा लिव्हर? तुम्ही बघितलं, झोळीत आपण एक व्यक्ती आणला होता इथं है ना, आणि झोळीतून इथून गेला. पण मला प्रभूने काय सांगितलं होतं, हा 15 दिवसात किंवा 1 महिन्यात बरा होईल. त्याच्यावर प्रार्थना केली, पुन्हा तो त्याच्या पायावर चलत इथं उभा राहून त्यांनी साक्ष दिली की मी दारू पित होतो, परमेश्वराने मला त्यातनं काढलं. पण त्यांनी ते जे कृत्य केलं, त्याच्या घरच्यांनी त्यांनी पुन्हा ते तिकडे वळाले आणि आता काय झालं, त्या मुलाला गमावून बसले. म्हणजे वचन काय सांगतं, ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे परमेश्वर प्रतिफळ देतो. आज जर आपण देवाच्या मंदिरात आहोत, प्रामाणिक जर राहिलं, आशीर्वाद 100% येणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. वचन काय सांगतं, एका झऱ्यातून, बरं खारट पाणी आपल्याला कुठं भेटतं? कुणी सांगू शकतं कुठे भेटतं? खारट पाणी नदीमध्ये खारट पाणी सापडेल का? ज्याची त्याची क्वालिटी आहे, बरोबर ना. एका झऱ्यातनं काय म्हणतात त्याला, एका झऱ्यातनं 2 पाणी येऊ शकत नाही. कडू पाणी, गोड पाणी, किंवा खारट पाणी आणि गोड पाणी. प्रेज द लॉर्ड. नदीमध्ये ज्याला त्याला ती क्वालिटी दिलेली परमेश्वराने, बरोबर आहे का नाही? सांगायचं याच्यातनं काय माहिती का, की वचन सांगतं ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे त्याला प्रतिफळ मिळतं. माझ्याकडे फळ आहेत, माझ्याकडे 2 सफरचंद आहेत, एक चांगलं आहे आणि पूर्ण सडलेलं आहे. मी जर म्हणलं सिस्टर ह्यांना मी चांगलं दिलं, चांगलं लाल लाल सफरचंद ह्यांना दिलं, ते काय म्हणतील, अरे वा पास्टर आज खुश दिसतात माझ्यावरती, मला चांगलं सफरचंद दिलं. आणि त्या ज्योती सिस्टरला म्हणलं हे घे सफरचंद, ती म्हणून काय पास्टर मला सडलेलं दिलं आणि तिला चांगलं दिलं. एक उदाहरण सांगतो मी. जसं आपल्याला कळतं ना की वाईट काय आणि चांगलं काय, समजतं ना आपल्याला. शिळं अन्न कोणी खाईल का? किडे पडलेलं खाईल का? कुणी पण चांगलंच खाणार.
बरोबर आहे ना, चांगलंच खाणार. म्हणून मला सांगायचं काय की वचन सांगते देव ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे त्याला प्रतिफळ देतो. तुम्ही चांगलं राहा, देव तुम्हाला चांगलं बनवा. तुम्ही वाईट कामं करताल तर परमेश्वर फक्त बघत बसेल, हा कधी सोडतोय, ही कधी वाईट काम सोडतीये, हा कधी सुधारतोय, ही कधी सुधारतीये. प्रेज द लॉर्ड. आता कृत्याप्रमाणे प्रतिफळ. बायबल सांगते जेव्हा एक फरमान निघला, राजाने जेव्हा एक फरमान काढला, ध्यान देऊन ऐका, राजाने जेव्हा फरमान काढला की दानिएलाला उचला आणि काय करा, सिंहाच्या गुहेत टाका. तिथं दानिएल घाबरला का? त्याला माहिती होतं मी जे करतोय ते माझं कृत्य माझा परमेश्वर स्वर्गातनं पाहत आहे. पण तिथं काय सांगितलं होतं, जो जो कोणी राजाची मूर्ती सोडून इतर मूर्त्यांची इतर दैवताची प्रार्थना करील त्यांना काय केलं जाईल, सिंहाच्या गुहेत टाकलं जाईल. प्रेज द लॉर्ड. आता दानिएलचं कृत्य काय होतं, तो 3 वेळेस प्रार्थना करणारा होता. किती वेळेस बोला, 3 वेळेस. 3 वेळेस तो प्रार्थना करणार होता. त्याचं कृत्य परमेश्वराने पाहिलं, तो गेला, तो घाबरला का की आता मला काय होणार आहे, उद्या आता सिंहाच्या गुहेत टाकणार आहे, आता मी काय करतो, पहिली एसटी पकडतो आणि फरार होऊन जातो. दानिएलने केलं का ते? त्यांनी प्रार्थना केली. आज एखादा व्यक्ती समजा गुन्हा करतोय, त्याला समज अरे बापरे माझ्याकडनं हा गुन्हा झाला, आता पोलिस पकडतील, तो काय करतो, पळून जातो. पळतो का नाही पळतो? तर त्याला माहिती असतं आता मला पकडणार, मला गुन्हा दाखल करणार आणि तुरुंगात टाकणार आहे. पण वचन सांगतं दानिएलचं कृत्य परमेश्वराने पाहिलं होतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि त्या कृत्यामुळे काय झालं, त्याला ज्या सिंहाच्या गुहेत टाकलं होतं, वचन सांगतं त्या सिंहाने त्याला टच पण नाही केलं. कशामुळं? त्याचं कृत्य हे गुड आणि बेटर होतं, त्याचं कृत्य हे चांगलं होतं. हालेलुया. त्याच्या सुरुवातीला जेव्हा राजाने काय केलं, चांगले इस्रायलमधनं जे टॅलेंटेड लोक होते त्यांना घेऊन गेला, त्यांना काय सांगितलं, मी जे जेवण करतो, जो मी द्राक्षरस पितो, ते जेवण, तो द्राक्षरस या लोकांना द्या. दानिएलने खाल्लं का ते? तो द्राक्षरस घेतला का? त्याला माहिती होतं राजा जो द्राक्षरस पितोय ती काय आहे, वाईन आहे. त्यांनी स्पष्ट नकार दिला, मी याला हात लावणार नाही, कारण हे माझ्या देवाच्या विरोधात आहे. आज मलाही माझे मित्र म्हणतात, आनंद भाऊ या ना, थोडी घ्या ना. अहो थोडी घ्याव, मला माहिती ती थोडी घेतली ना तर माझं सैतान काम करून टाकेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आजही मित्र म्हणतात, आता त्यांना कळालंय याला कितीही बोला हे काही घेणार नाही. प्रेज द लॉर्ड. आता हे कृत्य काय करतो, परमेश्वर बघतो, म्हणून परमेश्वर काय करतो, त्याचं राईट प्रतिफळ देतो. बघा पुढं वचन काय सांगतं 7वं, म्हणजे जे कोणी धीराने सत्कर्म करत राहून गौरव, सन्मान व अक्षयताही मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देतो. हा, त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच. धीराने जो सत्कर्म करतो, हळूहळू जे चांगले काम होतात. आता मी पण काय होतो, मी पण तसंच होतो, वाईट काम करणारा. पण मी जेव्हा देवामध्ये आलो, मला जेव्हा त्रास झाले, मी जेव्हा बाप्तिस्मा घेतला, परमेश्वरामध्ये उभा राहिलो, मी जेव्हा वचन वाचायला सुरुवात केली, माझ्या डोळ्याखालनं एक एक वचन जायला लागलं की परमेश्वर म्हणतो मी माझ्या आत्म्याचा तुमच्यावर वर्षाव करील, माझ्या नावाने तुम्ही भूते काढताल, रोग्यांना बरे करताल, अन्य भाषा बोलताल. माझ्या जीवनात ते सगळं झालं. देवाने मला अन्य भाषेचं दान वरदान दिलं, भूते काढण्याचं दान वरदान दिलं, रोग्यांना बरं करण्याचं दान वरदान दिलं, भविष्यवाण्यांचं दान वरदान दिलं. आज तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. किती आपले मंडळीचे लोक आशीर्वादित झालेले आहेत. ज्यांना लेकरं होत नाही त्यांनाही लेकरं झाले, बरोबर ना. ज्यांना मुलीचे आशीर्वाद पाहिजे त्यांना मुलीचे आशीर्वाद, ज्यांना मुलाचे आशीर्वाद पाहिजे त्यांना मुलाचे आशीर्वाद. प्रेज द लॉर्ड. हे कशामुळे झालं? माझं कृत्य परमेश्वर बघतोय. मला एक फोन आला, आपले चर्चे नाही आहेत ते, मला फोन आला आणि मला सांगितलं, पास्टर माझी सून, तिचे पाय अचानक चालायचेच बंद पडले, तिची आई आता आली आणि तिला घरी घेऊन गेली की म्हणली मी चांगल्या डॉक्टरला दाखवते. तर मी तिच्यासाठी प्रार्थना केली. मला परमेश्वराने सांगितलं तिला सांग 3च दिवसात तुझी सून चालायला लागल. गेले 5 दिवस ती चालत नव्हती. तिची आई वडील आले, गाडी केली, गाडीत बसवलं, तिला तिच्या गावाला नेलं आणि मी प्रार्थना केली की म्हणलं आंटी मला प्रभू सांगते, माझा परमेश्वर मला सांगतोय तुझी सून 3ऱ्या दिवशी चालायला लागल. त्यांनी तो विश्वास ठेवला आणि बरोबर 3ऱ्या दिवशी फोन आला की पास्टर तुम्ही बोलले आणि माझी सून खरंच चालायला लागली. तुम्हाला माहिती हे का झालं? मला प्रभूंनी सांगितलं तू बोल, मी बोललो.
पण फक्त बोलून मोकळं नाही झालो. मी माझ्या बेडरूम मध्ये गेलो, दार लावलं आणि मध्यरात्री 3 वाजता मी प्रभूला बोललो, प्रभू माझ्या मुखातनं तू बोललास की ती बहीण चालणार आहे. आणि प्रभू आज त्या बहिणीसाठी मी प्रार्थना करतो आणि घोषणा करतो की ती येशूच्या नावात ती चालणार आहे. आणि बरोबर 3ऱ्याच दिवशी ती बहीण उठून चालायला लागली. आता ते म्हणतात आमच्या घरी या प्रार्थनेला. का? ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ भेटतं. आज मी काय करतोय? मी हर एक व्यक्तीसाठी प्रार्थना करतोय, हर एक व्यक्तीसाठी मी चांगलं कृत्य करतोय. सकाळी मी किती वाजता झोपलो माहितीये तुम्हाला? मला यायला का उशीर झाला? मी डोळे झाकले 5:30ला, अलार्म वाजला माझा 9:30ला. डोळे खोलतोय खुलानाच, पण उठलो. रात्री आम्ही गेलो, कार्यक्रमावरून आलो. मला वाटतं 5:30ला तुमच्या अर्ध्या झोपा झाल्या असतील, पण मी देवाच्या उपस्थितीत बसलो होतो की प्रभू काहीतरी होऊ दे, प्रभू काहीतरी बदल होऊ दे, काहीतरी प्रभू मोठं कार्य होऊ दे, काहीतरी बदल होऊ दे. मला परमेश्वराने इतके प्रकाशन दिले. प्रेज द लॉर्ड. आज मी तुमच्यासाठी मी काय करतोय? माझ्या घरामध्ये बसून मी प्रार्थना करतोय. प्रभू आमची गायकवाड फॅमिली, प्रभू त्यांना आशीर्वादित कर. प्रभू आमची थॉमस फॅमिली, माझी बहीण प्रभू इथे ज्योती आहे, माझी आमची पवळे फॅमिली, आमची ती बहीण मीनाक्षी बहीण आहे. प्रत्येकासाठी मी घरात बसून प्रार्थना करतोय. परमेश्वर माझं कृत्य बघतोय आणि म्हणूनच ते इन्स्टंट काम व्हायला चालू होत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि मला पण असं वाटतं ना, माझ्या मंडळीतल्या लोकांनी पण असे कृत्य केले पाहिजे चांगले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बघा म्हणून 6वं वचन काय सांग, तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देईल. बघा देवाकडनं आशीर्वाद मिळवणं सोपं आहे. देवाकडून आशीर्वाद मिळवणं सोपं आहे, पण ते गमवायला 1 सेकंद सुद्धा लागत. ते गमवायला 1 सेकंद सुद्धा लागत नाही. बघा आशीर्वाद मिळवला ना, सैतान लगेच अटॅक करायला येतो. मी जेव्हा आशीर्वादाने भरलो, माझ्यावर थोडं कर्ज होतं, माझा मित्र आला, काय तू आपले देव सोडले आणि या येशूच्या नादी लागला. त्याला म्हणलं भाऊ मी जेव्हा दारू पिऊन रस्त्यावर पडत होतो तेव्हा कुठे गेलता रे तू? मग त्यांनी खाली मान घातली. म्हणलं तुला आता लगेच कळायला लागलं आपले सोडले तू याच्या नादी लागला. प्रेज द लॉर्ड. तू आपले सोडले तू याच्या नादी लागला. मग माझ्याकडे आला आणि मला म्हणला अरे ते तुझी गाडीचे हप्ते चालू आहेत ना, किती हप्ते राहिलेत? मी सहज त्याला बोललो 1 लाख रुपये राहिलेत माझ्या गाडीचे, मी देतो तुला 1 लाख रुपये. काय म्हणला ध्यान देऊन ऐका, मी तुला 1 लाख रुपये देतो. तू माझा जीवा भावाचा मित्र आहेस. मी दारूत पैसे उडवले, कर्जबाजारी झालो, पण ते हुशार ठेवलं त्यांनी जपून. मी देतो म्हणला तुला 1 लाख रुपये. मी म्हणलं अरे वा, देवाने माझी प्रार्थना ऐकली, माझ्या मित्राच्या मनात टाकलं, मी देतो तुला 1 लाख रुपये. पण अरे आपण लहानपणीचे मित्र, ये आपण क्वार्टर मारू, मजा करू, परत तेच एन्जॉय करू. मी म्हणतोय का तुला तू येशूच्याकडे जाऊ नको, जा ना. अरे पण तू बस ना. कसे आपण दोघं क्वार्टर प्यायचो, हाय का नाही, कसे आपण रॉयल स्टॅक प्यायचो, ग्लास कशी भरायचो, कसा एन्जॉय करायचो. मी मनात विचार केला तुझे 1 लाख रुपये तुलाच राहू दे. म्हणजे झालं काय, देवाने मला उचललं, साफ स्वच्छ केलं आणि चांगलं बनवून ठेवलं. इथं मित्रच आला, शैतानाने त्याला सांगितलं जा त्याला धर, त्याला जाऊ देऊ नको येशूकडं, आण त्याला वडून. त्याला म्हणलं भाऊ तुझे 1 लाख रुपये पण नको आणि काहीच नको. आणि त्यांनीच मग मला परत शिव्या द्यायला चालू केलं. तू धर्म सोडला, तू धमकानच केलं, तू हेच केलं, तू तेच केलं, तू तेच केलं, तू तेच केलं. म्हणलं दादा तुला जे बोलायचं ते बोल, मी देवाला सोडू शकत नाही. कारण जेव्हा मी दारू पिऊन रस्त्यावर पडत होतो तेव्हा तर तू आला नाही. तू मला क्वाटरी पाजायचा आणि पळून जायचा. मला काय त्रास होत होता त्यावेळेस तू मला मदतीला नाही आला. आणि आता मी चांगला झालोय तर आता तू बाटल्याच घेऊन आला माझ्याकडं. आता आला क्रिसमस डिसेंबर महिन्याचा, मी कंपनीमध्ये कामाला होतो, मला बाहेर बोलवलं, भाऊ ये ना, भाऊ ये ना. म्हणलं आला असं मला विश करायला, हॅपी क्रिसमस. दादा आला, मला म्हणला तुझ्यासाठी बघ आता पहाटेचे 4 वाजलेत, तुझ्यासाठी आम्ही ब्लॅक मध्ये बियर आणली, आता तरी पे, आज तर क्रिसमस आहे. अरे माझा मित्र एक आहे, तो तर क्रिसमसला पार्टी करतो, त्याचं घरदार दारू पितं, आता तू पण पार्टी कर आमच्या सोबत. म्हणलं दादा माझ्या देवाने शिकवलंय. ते निर्बुद्धी लोक आहेत, त्यांना फक्त क्रिसमस म्हणजे काय वाटतं, ग्लास भरा, चेअर्स करा आणि डोसा. पण बायबल मध्ये क्रिसमस कुठंच दिला नाही. पण तरी आपण का करतो, तो माझ्या स्वर्गीय पित्याचा वाढदिवस आहे. प्रेज द लॉर्ड.
अक्षरशः माझ्या अंगावर दारू ओतून निघून गेले. मी म्हणलं प्रभू यांना क्षमा कर. म्हणजे सैतान सगळीकडनं येणार. तुम्ही चांगले झाले ना, मित्रामधूनच येणार. थोडीशी घेऊ. कशी घेऊ तुला सांगत नाही घ्यायला, मी सांगतोय थोडीशी घेऊ. हे मित्रच येतात. पण आपल्याला कुणासोबत राहायचंय, कुणासोबत काय करायचंय. प्रेज द लॉर्ड. बायबल काय सांगतं? एलियाच्या नंतर कोण होता? बोला, कोण होता? अलिशा होता. बरोबर. एलियाने अलिशाला काय सांगितलं होतं की तुला काय पाहिजे माग. बरोबर. तो बोलला असता, एक काम कर, मला सोनं दे, मला नाणं दे, मला अमुक दे, मला तमुक दे. यदा कदाचित त्यांनी दिलं पण असतं, कारण तो देवाचा माणूस होता. तो बोलला असता, जा तू इकडे इकडे जा, तुला ते भेटून जाईल. भेटलं पण असतं. पण त्यांनी काय मागितलं? बोला, काय मागितलं? तो काय म्हणला? तुझ्यामध्ये जे सामर्थ्य आहे त्याचा दुप्पट वाटा मला दे. बघा आता ध्यान देऊन ऐका. तुझ्यामध्ये जे सामर्थ्य आहे त्याचा दुप्पट वाटा मला दे. तो काय बोलला? मला जेव्हा स्वर्गात उचलून घेतील तू माग, यदा कदाचित तुला भेटल. है ना? त्याने काय केलं? त्याच्या सेवकाकडनं तो दुप्पट वाटा शेवटी घेतलाच. घेतला का नाही घेतला? घेतला का नाही घेतला? तो आशीर्वादित झाला. पण नंतर त्याच्यासोबत अलिशा सोबत जो होता गेहजी नावाचा व्यक्ती, त्या गेहजीने काय केलं माहिती का? एक कोड फुटलेला माणूस दुसरीकडनं आलाय, त्याला कुणीतरी सांगितलं, जा त्या इस्रायलमध्ये एक अलिशा नावाचा व्यक्ती आहे, तो तुझं कोड बरं करल. तो काय आला? वचन सांगतं, सोने घेऊन आला, शिक्के चांदीचे घेऊन आला, है ना, पोशाख घेऊन आला. आणि तो तिथं आला आणि त्याला काय म्हणला की माझं कोड तुम्ही बरं करा. आता तो बरं तर झाला, पण अलिशा सोबत जो त्याचा असिस्टंट पास्टर होता, जो गेहजी, पैसे बघितले, लय सोनं आणले हो यांनी, लय सोनं आणलंय. पण अलिशा काय म्हणला? मला तुझं सोनं नको, मला काहीच नको, जा. पण गेहजीने काय केलं? सोनं बघितलं, अरे माझा पास्टर घेत नाही, मीच हात मारतो ना. ध्यान देऊन ऐका बरं का. माझा पास्टर तर घेत नाहीये, मीच जातो, मला थोडी पैशाची गरज आहे. त्याच्या मागे गेला, अरे इकडे काय काय आणलंय? अरे सोनं आहे, ते मागितलंय, परत मागितलंय का? सगळंच घेऊन जा ना. नको नको, थोडंच दे. सोनं घेतलंय, चांदी घेतली, सगळं घेतलंय, घरात जाऊन ठेवून दिलं. ध्यान देऊन ऐका. एलियाकडनं अलिशाने काय केलं? तो आशीर्वाद घेतला त्याच्या पास्टरकडून. पण याचं काम काय होतं? आता मी माझ्या पास्टरकडनं आशीर्वाद घेतो, बरोबर ना? पण जे नाही करायला पाहिजे त्यांनी तेच केलं. हळूच ते घेतलं, घरात ठेवलं. पास्टरकडे आल्या, पास्टर साहेब म्हणले, कुठे गेला होतास? इकडेच गेलतो पाणी प्यायला. पण त्याचा पास्टर काय म्हणला? ही वेळ नाहीये पैसे जमा करण्याची, ही वेळ नाहीये धनसमृद्धी गोळा करण्याची. तू लबाड बोललास, त्याचं प्रतिफळ तुला मिळेल. वचन काय सांगतं? ज्याचं कोड आलं होतं तो बरा झाला, पण ज्यांनी चुकीचं काम केलं त्याचं कोड याच्यावरती रिटर्न आलं. आणि वचन काय झालं? काय झालं? त्याच्या कृत्यानुसार त्याला प्रतिफळ मिळालं. याचं कोड गेलं आणि तेच कोड याच्यावरती आलं. प्रेज द लॉर्ड. आपण कुणाच्या सहवासात राहतोय हे पण डिपेंड करतं. प्रेज द लॉर्ड. आज मला बरेच लोक ओळखतात, माझे मित्र मंडळी युट्यूबच्या माध्यमातून मला बघतात, है ना. काही काही चर्चला गेलो तर मला असे बघतात ते. मी म्हणलं, अरे हे का बघतात, असे का बघतात? ब्रदर तुम्हाला कुठेतरी बघितलंय हो. कुठं बघितलंय? नाही कुठेतरी बघितलंय. मी म्हणतो युट्यूबवर बघितलंय का? वचन, हा आलं लक्षात. तुम्ही चर्च चालवता का? हो हो हो, हा मी बघितलं तुमचं वचन, मी ते युट्यूबला बघितलं, मी ते इंस्टाग्राम वरती तुम्हाला बघितलं. हा तुम्ही होते ना? हा तरी म्हणलं मी तुम्हाला कुठेतरी बघितलंय, मी बघितलंय. बघा, आपण कुणाच्या टच मध्ये राहतो, कुणाच्या, बघा मला सगळे ओळखतात. आता मी एखाद्या चोरट्या सोबत राहिलो, ध्यान देऊन ऐका, मी जर एखाद्या चोर व्यक्ती सोबत राहिलो, मला पण काय म्हणतील, हे बी त्यातलंच आहे, बरोबर ना? पण मी एखाद्या चोराला माझ्यासोबत चर्चमध्ये आणलं, काय म्हणतील, अरे पास्टरांनी चांगला व्यक्ती आणलाय वाटतं, बरोबर? किंवा मी त्यालाच एखाद्याच्या घरी प्रार्थनेला घेऊन गेलो, ते काय म्हणतील, पास्टरांसोबत जो व्यक्ती आहे तो पण चांगला आहे, बरोबर ना? म्हणजे चोरासोबत राहिल्यावर तुम्हाला काय म्हणणार आहे? काय म्हणणार आहे? चांगल्या सोबत राहिल्यावर काय म्हणणार आहे? बरोबर आहे का नाही? चांगलाच. आता ध्यान देऊन ऐका. एलियाकडनं अलिशाने आशीर्वाद मिळवले, त्याच्या कृत्याप्रमाणे त्याला भेटलं. पण गेहजीने काय केलं? चोरी केली,
त्याच्या कृत्याप्रमाणे त्याला ते आजारपण आलं. आपण कुणाच्या सानिध्यात राहतोय याच्यावर डिपेंड करतं. आपण चुगलीवाल्या माणसासोबत बसलो ना तर त्याची ती सर्पाची आत्मा चुगलीची आपल्यामध्ये घुसते. प्रेज द लॉर्ड. आपण एखाद्या अभिषिक्त व्यक्तीसोबत बसलो ना तर त्याचं अनॉइंटिंग आपल्याला येतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. मी एखादा मला सेवक दिसलाय, मी देवाला विचारतो की परमेश्वरा ह्या व्यक्तीचं काय. मला प्रभू सांगतो ठीक आहे याच्यासोबत कनेक्ट मध्ये राहा. पण एखादा सेवक मला प्रभू डायरेक्ट सांगतो याच्यासोबत कनेक्ट राहू नकोस. कारण कोणी कोणी गुप्त पाप करते. कुणाला दिसतंय का? दिसतंय का? कोणता पास्टर काय आता तुम्हाला माहिती मी काय करतोय का? तुम्ही माझ्या फळांवरनं मला ओळखता. मी तुम्हाला काय शिकवतो? कुणाला शिवी देऊ नका, कुणाला श्राप देऊ नका, कुणाला भांडू नका, कुणाला वाईट बोलू नका. तुम्हाला जरी कोणी काय बोललो तुम्ही शांत राहा आणि प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. मी हेच तुम्हाला शिकवतो. आजपर्यंत मला सांगा मी कुणाला भांडलोय का चर्चमध्ये? मी कुणाला भांडलोय का चर्चमध्ये? भांडलोय का? मला किती लोकांनी नावं ठेवले. दादा माझ्यासाठी एका सेवकाला भांडायला चालले होते. दादांना बोललो ना दादा तुम्ही जायचं नाही. दादा बोलले नाही नाही ते असं कसं काय बोलले, तू सैतानाकडून ये. मी म्हणलं दादा नाही जायचं. मी काय कृत्य करतोय माझ्या परमेश्वराला दिसतंय. आपण कुणाच्या टच मध्ये राहतोय, आपण कुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहतोय तेच त्याचे आशीर्वाद आपल्या जीवनात येतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण ज्याच्या सहवासात जाणार आहे ना त्याचं स्पिरिट आपल्याला काय करतं? घेरून घेतं. म्हणून मी काय सांगतो? चांगल्याची संगत धरा. हे बायबल पण सांगतं. चांगल्याची संगत धरा. वाईटाची संगत धरताल तर त्याच्यातल्या गोष्टी तुमच्यामध्ये यायला वेळ नाही लागणार. प्रेज द लॉर्ड. मी दारूही पित नव्हतो, गुटखाही खात नव्हतो, पण मी ज्या संगतीत बसलो मला गुटखा खायला मित्रांनी शिकवलं, दारू प्यायला मित्रांनी शिकवलं, सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवल्या. आता मी त्यांना दोष देत नाही, चुका माझ्या पण होत्या. मी संगत वाईट धरली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आता मी काय करतो? मी चांगल्याची संगत धरतो. बरेचसे सेवक मी बघितले शानपणाचे बोल केले, खूप शानपणाचे बोल केले. कुणी व्यभिचारीत पडला, कुणी व्यभिचारात पडला धडाम, कुणाचं काय झालं, कुणाची सेवा बंद पडली, सगळं काय झालं का? बिकॉज ऑफ ज्याचे त्याचे कृत्य परमेश्वराने पाहिले. आज जे पेरलं तेच उगवलं. पण आता उठून धिंडोरे पिटून चालतंय का? मला परत सेवेला उभा राहायचंय, मला परत सेवेला नाही. संधी एकदाच. तू व्यभिचार केला, व्यभिचारात पडला, तुझा विषय संपला. आता तू परत उठशील मला सेवा करायची अजिबात भेटणार नाही. कारण परमेश्वर चान्स एकदाच देतो. वचन सांगतं 7ची 70 वेळेस तुला क्षमा करी. लोकांच्या डोक्यात तेच असतं. प्रभू 70 वेळा क्षमा करतोय, एकदा चूक झाली तर काय झाली? 69 टाइम माझ्याकडे आहे. चला अजून एकदा चूक झाली तर काय होतंय? 68वी वेळ आहे माझ्याकडं. होत नाही. प्रेज द लॉर्ड. कृत्य चांगले करा. चांगले कृत्य करताल तर चांगलेच आशीर्वाद येणार आहेत. प्रेज द लॉर्ड. बघा 7वं वचन, म्हणजे जे कोणी धीराने सत्कर्मे करत राहून गौरव, सन्मान व अक्षयताही मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच. इथं गॅरंटी दिली, गॅरंटी. चांगलं काम करताल तर जीवनामध्ये चांगलंच होणार आहे. वाईट काम करताल काय होणार आहे? वाईटच होणार आहे. आज हॉस्पिटलमध्ये प्रार्थनेला गेलतो, गेल्या वेळेस अचानक त्या व्यक्तीला पण प्रॉब्लेम झाला. दादांचा फोन आला. जहांगीर हॉस्पिटलला गेलो, रात्री त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करत बसलो. म्हणलं प्रभू काय? दादांनी सांगितलं की पास्टर त्या व्यक्तीची गॅरंटी संपलेली. बरोबर, त्यांनी मला सांगितलं त्या व्यक्तीची गॅरंटी संपली. मी रात्री प्रार्थनेला बसलो, दार बंद केलं, बेडरूम मध्ये बसलो, आपल्या मंडळीसाठी प्रार्थना केली. मंडळीसाठी प्रार्थना करताना त्या भावासाठी मी प्रार्थना केली. म्हणलं परमेश्वरा या व्यक्तीचं काय? मला प्रभूने सांगितलं मरणार नाही. जा त्याच्यावर हात ठेव, प्रार्थना कर, त्याला मी जीवन देईन. ध्यान देऊ नाही का? मला प्रभूने सांगितलं जा आणि सांग 2 दिवसात तुला मी डिस्चार्ज देणार आहे. आणि मी 2 मिनिटं ऐका, मी त्याला सांगायलाच गेलो. मी त्यांची तिथं बसलो आणि मी त्यांना बोलणारच, अंकल घाबरू नका, दुसऱ्या दिवशी डायरेक्ट तुम्ही घरी ये, मला देवाने सांगितलंय. तिथून डॉक्टरीन बाई आल्या, मी यायच्या आधीच, अभी आपको कैसा लग रहा है?
कल से मेरे को ठीक लग रहा है. अरे कल से तेरे को ठीक लग रहा है बराबर है, कल कोई तो तेरे लिए घुटने टेक कर प्रार्थना कर रहा था घर में. हालेलुया, हालेलुया. कोणीतरी त्याच्यासाठी बसलो होतो की प्रभू मरणार नाहीये तो जगणार आहे आणि तो इथंच चर्चला परत येणार आहे. आणि काल आम्ही कुठे गेलो होतो, त्यांच्याच घरी गेलो होतो. आणि आता परत त्यांनी सांगितलं मंगळवारी या, मोठी प्रार्थना. हालेलुया. हे कृत्य. तिथं गेलो, डॉक्टरीनबाई आल्या, त्या डॉक्टरीनबाईने बघितलं, अभी कैसा लग रहा है, हा मेरे को कल से अच्छा लग रहा है, तो हम कल आपको डिस्चार्ज देंगे. जे प्रभूनी सांगितलं तेच सांगायला तिथं गेलो, पण डॉक्टरीनबाई आल्या आणि त्यांनी सांगितलं चला उद्या घरी जावा. का, कशामुळं? कृत्य, कृत्य. काल पण आम्ही प्रार्थनेला गेलो त्यांच्याच घरी, मला प्रभूने क्लिअर दाखवलं ती बहीण सेवेमध्ये उभा राहणार आहे. म्हणलं आंटी देव तुम्हाला सेवेमध्ये उभा करणार आहे. म्हणले पास्टर बाद झाला, आता काम लय केलं, मलाही मी देवाला म्हणते मला तू सेविका बनव. प्रभूनी मला सांगितलं तिला सांग ती सेविका होणार आहे, तू देवाचं काम कर. मग म्हणती नाही, आता आम्ही दोघं नवरा बायको पण देवाचंच काम करणार आहे. प्रेज द लॉर्ड. का, कशामुळं? कृत्य. चांगलं कृत्य. वाईट सोडा, चांगलं ते घ्या. जेव्हा चांगलं घेतात जीवनात आपोआप चांगलं होणार आहे. लोक म्हणतील कशाला गेले त्या चर्चमध्ये, कशाला गेले, ते धर्म बदलतात, कशाला त्या चर्चमध्ये गेले. आता हे भाऊ बहीण नवीन आलेत, तुमचा काय धर्म बदलला? बदलला का? अजून तर प्रार्थना करायची. ताई तुम्हाला म्हणलं का धर्म बदला? तुम्हाला म्हणलं का तुम्ही सगळं सोडून द्या? पण लोक, तुम्हाला कळलं आता तुम्ही आले, काय आहे इथं? चांगलं शिकवण आहे, काय वाईट आहे का? आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करणार आणि मी लिहून देतो स्टॅम्प पेपरवर. असं तुमचं जीवन बदलणार आहे ना. तुम्ही विचार करत बसाल का तुमच्यासाठी मी रात्री प्रार्थना करतोय, हे लिहून घेऊन जायचं माझ्याकडनं. तुम्ही ड्रायव्हर म्हणून काम करत असताना 7-8 महिने थांबा स्वतःची गाडी काढताना, आज लिहून घेऊन जा. पण चांगले कृत्य करा, चांगले कृत्य करा. आमच्याकडे पण एक ड्रायव्हर होता, बरोबर प्रभूनी मला सांगितलं आहे ना. 2 ड्रायव्हर होते, 2 ड्रायव्हर. फास्टर मला अशी गाडी घ्यायची हो. कोणची गाडी बाळा? इनोवा क्रिस्टा आहे, काळजी करू नको, दुसऱ्या वर्षी तुझ्याकडे इनोवा क्रिस्टा येईल. दुसऱ्याच वर्षी इनोवा क्रिस्टा बाबाकडं. देवानी माझं काम केलं बाबा. का केलं? चर्च, चर्च, प्रार्थना, इनोवा क्रिस्टा. दुसरा प्रभूनी सांगितलं 4 व्हीलर घेणार, चर्च सोडलं नाही. खाल्ले ना पेढे 4 व्हीलरचे? हा, स्विफ्ट डिझायर. देव देतो, त्यांनी चांगले कृत्य केले. इनोवाचे पण पेढे खाल्ले आणि डिझायरचे पण खाल्ले. हा, आता मी पण गाडी घेईल, माझे पण पेढे खा. प्रेज द लॉर्ड. सांगायचं काय? चांगले कृत्य करा, देव आशीर्वाद देणार आहे ना. प्रेज द लॉर्ड. म्हणून आजचं वचन काय? ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे. तुम्ही म्हणता मी गरीबच आहे, मी गरीबच आहे, तुम्ही गरीबच राहणार. तुम्ही म्हणणार मी आजारीच आहे, आजारीच राहणार. कृत्य काय करताय? काय करताय? तुम्ही म्हणता मला 50,000 पगार. कसं मला 50,000 पगार? नाहीच भेटणार, नाहीच भेटणार. मला लय कर्ज आहे हो, काय सांगू तुम्हाला, कर्जानी फार वैतागलो मी. फिटल कर्ज, काय माहिती कवा फिटल. मग काय माहित नाही ना, मग तुला माहितीच नाही. असाच कर्जामध्ये असा बुडून जा खाली. अरे पेत्र जेव्हा बुडला, येशूने हात दिला, कमान बाहेर काढलं. जर बुडणाऱ्या पेत्राला प्रभू म्हणते हात दे, काढतोय ना बाहेर, काढतोय का नाही बाहेर येशू? पण लोकांना काय झालंय, शैतानाने सांगून ठेवलंय तू कधी बरा होणार नाही, तुझी गरिबी कधी जाणार नाही, तू भिकारीच राहणार आहे, तू कधीच काय घेऊ शकत नाही. हे शैतानाने ऑलरेडी डोक्यात फिट केलंय. तुझ्या जीवनात काय होणार नाही, तुझं पोरग बदलणार नाही, तुझी पोरगी बदलणार नाही, तुझं लग्न होणार नाही, हे टाईट करून ठेवलंय शैतानाने. मग लोक म्हणतात नाही राव काहीच होणार नाही, काय जाऊ दे, हाय तसं जगायचं तवर जगायचं आणि मरायचं. अरे आपण काय मरायला आलोय का? आपण काय भिकाऱ्यासारखं जीवन जगायला आलोय का? हा, आपल्या शेजारच्याला हात लावा, जरा हात लावा, हात लावा, लावा लावा लावा, हात लावा. हा, हलवा जोरात, हलवा हलवा. बोला तू श्रीमंत आहेस, तुला देवाने आरोग्य दिलंय, तू राजा आहेस. आमेन. बोला मी राजा आहे,
तुम्ही राजा नाही, तुम्ही राणी आहेत. आमची राणी आली नाही, मुलगी आजारी म्हणून राणी घरी आहे. म्हणून प्रियांनो, वचन काय, ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे जे पण कृत्य करा, चांगलं करा. तुमची प्रार्थना आहे ना, ध्यान देऊ नका. तुमची प्रार्थना 15-20 मिनिटाची असू द्या, पण ती प्रामाणिक पाहिजे. लक्ष द्या इथं, तुमची प्रार्थना 15-20 मिनिटाची असू द्या, पण ती कशी पाहिजे. नाही तर काय होतंय माहिती का, प्रार्थनेला बसलंय, मोबाईल मधला टोळून 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 टोळून, हो धन्यवाद करते, लगेच एक डोळा खोलायचा, कोण आहे हे जाऊ दे नंतर बघू, हा धन्यवाद येशू. काय फायदा याचा, काय फायदा याचा. प्रार्थना करताना फोन वाजला, टुडून टुडून, अरे अरे बरं झालं याचा फोन आला, हॅलो हा कवा देता पैसे, येऊ का आता लगेच. काय फायदा आहे का, काय फायदा. प्रार्थना थोडीच करा, पण चांगली करा. प्रार्थना पण करा, पण चांगली करा. नाही तर मग आहे का नाही, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, ओरी बाबा 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 बाबा, आणि नंतर हा बघू का तुला. काय त्याचा फायदा आहे का, काय फायदा. देव म्हणून माझी बाई किती चांगली आहे, प्रार्थना करते, आणि बाई नंतर म्हणते बघू का तुला. आणि तुझं डेंजर असले भयानक टाळ्या वाजवतात, काय ते बोटाचे इशारे करतात. अरे बाप रे, बघितलेत मी, बघितलेत मी. हा सगळं काय सांगायचं, एवढे डेंजर. मी म्हणलं अरे हे तर चर्च मध्ये येतात, अरे एवढं डेंजर शिव्या, अरे चक्कर येतो ऐकून, अरे कान फुटतेत. बाप रे. हो सिस्टर, चर्च मध्ये आले होतो, डोक्याला स्कार्फ असतो. हे धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. असं वाटतं सगळ्या जगात धार्मिक आमची बाई, पण नंतर डायरेक्ट आपण त्यातले नाहीयेत. कृत्य ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ भेटेल. एक सिस्टर XYZ मला एका चर्चला बोललो, तिथं गेलो, प्रार्थना केली, वचन सांगितलं, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि त्याच्यानंतर परत एकदा गेलो तर माझ्यासोबत ब्रदर होते, ते म्हणले सिस्टर किती चांगले आहेत ना. म्हणलं भाऊ त्या किती चांगले आहेत मला माहिती आहे, म्हणलं मी लई चांगलं ओळखतो त्या सिस्टरला, त्याच्यामुळे कुणाच्या ह्याच्यावर नका जाऊ, किती चांगल्या बोलतात ना, थोडस काहीतरी बोला म्हणलं, मग कळन तुम्हाला. असं करून बोलल्यावर प्रेज द लॉर्ड. म्हणलं याच्यावर जाऊ नका. हा का, काय म्हणलं, ऐकलं ना कान फुटतील. हा का, नाही मला वाटलं सिस्टर लई चांगले आहेत, किती चांगल्या बोलतात. दिखावे पे न जाओ. प्रेज द लॉर्ड. बघा कृत्य, बायबलमध्ये सगळ्यांनी चांगले कृत्य केले, त्यांना देवाने आशीर्वाद दिले का नाही दिले, दिले का नाही दिले. कारण बायबल काय सांगतं, मागा म्हणजे तुम्हास, ठोका म्हणजे तुमच्यासाठी द्वार, शोधा म्हणजे सापडेल. आणि हे खरंच, हे ट्रूथ आहे, हे सत्य आहे, हे खरंच सत्य आहे. मी स्वतः विश्वास नव्हतो ठेवत, मला वाटायचं पास्टर लोकांना काय कामधंदे नाहीयेत, उठत्यात सुटत्यात आणि म्हाताऱ्या माणसांना ह्यांना गोळा करतात आणि बायकांना ह्यांना गोळा करतात, टाळ्या वाजवतात, काय यांचं काय धंदे चाललेत काय माहिती. पण आज मला कळतंय की ते, मी त्यांना म्हणतो हे चुकीचं आहे पास्टर, पण आज मला कळतंय ते चांगले होते, मी चुकीचा होतो. पास्टर लोक म्हणायचे येशू लवकरच येणार आहे, येशू लवकरच येणार. मी म्हणायचो त्याच्या आधी तुझा बाबा वरती. म्हणजे मी हे म्हणायचो, ह्याला काय कामधंदे नाहीत, निस्ताच म्हणतो येशू लवकरच येणार, येशू लवकरच येणार. 7 वर्ष झाले ना ऐकतोय, 8 वर्ष झाले ना येशू येणार, येशू केव्हा येणार आहे, हेच पास्टर लवकर गेला पाहिजे. पण आज मला माहितीये की खरंच बायबल सांगतं, तो जसा उचलला गेला ना तसाच तो येणार आहे, आणि खरंच तो येणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, चांगले कृत्य करा. आजपासूनच वाईट कामं सोडून द्या आणि खरंच देवाला आपलं हृदय समर्पित करा, आणि मग बघा आशीर्वाद कसे येतात. ही मी गॅरंटी देतो तुम्हाला, गॅरंटी. प्रेज द लॉर्ड. बघा पुन्हा एकदा वचन वाचतो 6. तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल. म्हणजे जे कोणी धीराने सत्कर्म करत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच. परंतु जे तट पाडणारे आहेत व सत्याला न मानता अनितीला मानतात,
त्यांच्यावर क्रोध व कोप, संकट, क्लेश येतील. जे सत्याला न मानणार आहेत, सत्य काय आहे? सत्य हेच आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी माझ्यासाठी मारला गेला, तो गाडला गेला आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला. आणि आजही, आत्ताही तो या ठिकाणी उपस्थित आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून प्रियांनो, एकच सांगतो, जे झालं ते सोडून द्या. आजपासून कुणाची चुगली नाही, कुणाशी घेणं देणं नाही. तुमचं जे टार्गेट आहे ते फक्त देवाला सांगत राहा. जे टार्गेट आहे ते फक्त देवाला सांगत राहा की प्रभू मला हे करायचं, प्रभू मी असं करतोय, प्रभू मला ह्या गोष्टीमध्ये चालायचं. तुम्हाला माहिती आहे, मी जी प्रार्थना करत होतो, मी रोज ती प्रार्थना करत होतो. आणि मी काय केलं माहितीये, मी माझ्या पास्टरांकडे गेलो, मी त्यांच्यापाशी जाऊन उभा राहिलो, त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि जी मी प्रार्थना करत होतो बरोबर त्यांनी मला तेच सांगितलं की परमेश्वर लवकरच तुला हे 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 देणार आहे. मी म्हणलं पास्टर हाऊ इमॅजिन. मी तीच प्रार्थना करत होतो. मला ते बघून हसायला लागले. का माहितीये, मी त्यांच्या कनेक्ट मध्ये, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत असतो. म्हणून मी तुम्हाला काय सांगतो, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. मी तर तुमच्यासाठी करतोय, पण तुम्ही माझ्यासाठी पण प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. म्हणून ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे ज्याला त्याला प्रतिफळ. सर्वांनी बोला आमेन. या वचनाद्वारे माझा प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आशीर्वादित करो.